गाईज, दादा मोबाईल 47 चॅनलमध्ये स्वागत आहे। पुन्हा एकदा आपण चाललेलो आहे फिशिंगला। आजचा जो स्पॉट आहे हा आडगावचा आहे, पण न्यू लोकेशन आहे। लोकेशन खूप धमाकेदार होणार आहे आणि आज आपल्याला घेण्यासाठी आडगाव स्टेशनला सुरेश भाऊ आणि विलास भाऊ सुद्धा येणार आहेत। हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, जंगल बाग आहे। तसंच फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे आडगावला। सुरेश दादा आम्हाला भेटलेले आहेत। आता पुढचा प्रवास आम्ही करणार आणि पटापट टाईम वेस्ट न करता सेटअप लावून तुम्हाला दाखवू। पाहू शकता मित्रांनो, कसे फाईट करत आहेत एकमेकांचं अस्तित्व, कुठला कोंबडा जिंकतो। नमस्कार मित्रांनो, आता आपण स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, कारण ऊन खूप आहे आणि कास्टिंगला थोड्या वेळाने सुरुवात करणार आहे। त्याआधी जेवणाची सोय करतोय आणि जेवण आपण काय बनवणार आहे हे तुम्हाला दाखवतो मी। आमच्यासोबत सुरेश भाऊ आणि मिलिंद दादासुद्धा आहेत। आपण भेटूया मिलिंद दादाशी आणि सुरेश दादाशी। पाहू शकता मिलिंद दादा आता स्वयंपाकाच्या तरीला लागलेला आहे आणि सुरेश भाऊसुद्धा आहेत। कारण का या टायमाला मासा लागत नाही आहे, मासाचा जंप पण नाही, पण आम्ही प्रयत्न करणार आणि काही ना काही मारणारच आहे। काय नाही, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। धमाकेदार व्हिडिओ होणार आहे, कारण का ज्या मासा आपण पकडणार त्याची रेसिपी बनवणार आहे। आणि मिलिंद दादा आणि सुरेश दादांनी गलछडीवर आणि भुसा टाकून काही मासे पकडलेले आहेत, त्या माशाची सुद्धा आपण रेसिपी पाहूया। मासे चांगल्या प्रकारे साफ केले आहेत, तुम्हाला दाखवतो। पाहू शकता मित्रांनो, हे करवली, याला खवलं बोलतात काही ठिकाणी। हे खवले आपण बनवणार आहेत आणि मिलिंद दादा आता सध्या भात ठेवलेला आहे। भात बघा, आपण पोपटी करतो, पोपटीला मटका ठेवतो, हे ठेवतो, त्या प्रकारे भात शिजवण्यात आहे। एक नवी आणि वेगळी पद्धत। तसेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, गुरुदादा होते आणि एक रेसिपी बनवली होती। हे गुरुदादा आहेत। वाफे या गावामध्ये सहसा करून जास्ती कोणी फिशिंगला कोणी येत नाही, काय नाही। गुरुदादाला काल फोन केला होता म्हणून मी आलो आहे आणि गुरुदादा साखरपुड्याला चाललेला आहे आणि सोबत आहे सुरेश दादा। पाहूया आता। हे पकडलेले मासे होते, हे मिलिंद भाऊ चांगल्या प्रकारे साफ करून यांना आता फिश फ्राय करणार आहे। खवला फ्राय, कोळी भाषेमध्ये करवाली बोलतात। आपण शिवड्याची रेसिपी बघितली होती, या टायमाला करवाली आणि खवल्याची रेसिपी। ज्या प्रकारे आपण पोपटी करतो त्या पोपटीवानीच ही नवीन वेगळी पद्धत आहे। खाली आग लावलेली आहे आणि वरती सुद्धा काट्या, झाकण नाही म्हणून वरती हे ठेवलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ खूप
शेवटपर्यंत पहा आणि जे काय कॅचेस होतील तुम्हाला आम्ही दाखवतो. दादा मयूर 47 चॅनलमध्ये स्वागत आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो आणि तुमचंच प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. या चॅनलला आपल्याला पुढे न्यायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ कशी आहे, काय काय नाही आहे. मित्रांनो, बासमती राईस हा तयार झालेला आहे. पाहू शकता मित्रांनो, हा बासमती राईस तयार झालेला आहे आणि या त्या करवाल्या आहेत जे आपण मागाशी पाहिल्या, हे बनवून झालेल्या आहेत. आता आपण पाहिलं भात आणि मच्छी करवाली ही तयार झालेली आहे. अजून एक रेसिपी बनवणार आहे आणि चिकन सुद्धा आहे, चिकन. आणि आता आपण चिकन बनवूया. मिलिंद भाऊ आता बटाटे कापत आहे. इकडे बघ दादा. पाहू शकता कांदा टाकला आहे, लसूण टाकला आहे, पेस्ट टाकली आहे. एक नवीन पद्धत टमाटा टाकलेला आहे. जसा सोलापूर साईडला तांबडा रस्सा असतो ना, त्या प्रकारे आम्ही काही उलथी आणि चमचा घेऊन आलेला नाही. या काठीचा वापर करतो, बांबूचा. आणि हे जे पाणी टाकण्यात हे अलग पाणी आहे, चिंचेचं पाणी आहे. हे आहेत बटाटे. मसाला टाकला नाही आपण, मसाला बटाटा जास्त होईल, दे टाकून. पाहू शकता मित्रांनो, व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे. रेसिपी सुद्धा खूप कडक होणार आहे. आज वेगळ्या पद्धतीचं जेवण, चिकन आपण 65 बोलतो, चिकन लॉलीपॉप बोलतो, चिकन तंदुरी बोलतो, चिकन आलू हे जे आहे हे चिकन आलू बनवायचं. आता आलू टाकलेला आहे. खूपच मजा येणार आहे मित्रांनो. आज चिकन आलू, चिकन तंदुरी, चिकन कबाब असतो, पण काहीतरी वेगळा चिकन आलू खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि मिलिंद दादाच्या हाताला खूप चांगली चव आहे. आपण बघतो नवीन नवीन यूट्यूबर असतात जे फिशिंग करतात, मच्छी बनवतात, चिकन बनवतात, मग कुठल्या पद्धतीने बनवतात, कसं बनवतात, तशीच एक वेगळी पद्धत आम्ही घेतली. तेल चांगलं गरम झालेलं आहे, मसाला जळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिकन टाकत आहे. चिकन आलू ही नवीन आहे पद्धत चिकन आलूची. जर कोणाला बनवायची असेल कशा प्रकारे बनवतात मिलिंद दादा हे व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ आवडली लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि कमेंट्स करा. चिकन आलू आणि आपण मच्छीसुद्धा बनवलेली आहे. मच्छी बनवली, परत बासमती राईससुद्धा बनवला आणि आता तिसरा आयटम चिकन आलू. त्यानंतर आम्ही फिशिंगला जाणार आहे. कारण की छोट्या छोट्या जाळ्यांमध्ये ती मच्छी पकडली होती सुरेश भाऊनी आणि मिलिंद दादांनी. त्याची एक रेसिपी बनवून आम्ही जेवणार, मस्त मजा घेणार रेसिपीची एकदम. आणि तुम्हालासुद्धा आमच्यासोबत जोडायचं असेल तर माझा नंबर मी सेंड करतो, तुम्ही या. आपण असे नवीन नवीन व्हिडिओ बनवू. तुमचं मनोरंजन हेच आमच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि दादा मयूर 47 चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे.